काय हे महत्वाचं आहे, त्याच्या पुढचं नंतर त्याच्यानंतर राहिलं काय घडलं हे महत्त्वाचं. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती एवढे अत्याचार सुरू आहेत आणि सातत्याने शिवसेना त्याला न्याय मिळावा म्हणून सातत्याने काम करत आहे, आंदोलन करत आहे. आणि आता परवाच्या दिवशी घाटी प्रशासनामध्ये संभाजीनगर येथील मोठं हॉस्पिटल आहे, प्रचलित हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य येतो जो ओळखीचा नसतो. तो करोना काळामध्ये कुठेतरी रोजंदारीवर इथे होता. तो एक्सरे विभागामध्ये घुसतो आणि एका मुलीला त्याने कपडे उतरून एक्सरे काढला. ती मुलगी अक्षरशः शर्मशार झाली आणि तिला लाज वाटली, तिच्या आईला पण लाज वाटली आणि त्यांनी महिला आघाडीजवळ धाव घेतली. महिला आघाडीला सांगितलं की आम्हाला न्याय द्या, आमच्यासोबत असं घटना घडलेली आहे. म्हणून आम्ही डीन साहेबांना हे विचारायला आलो की प्रशासन झोपलेलं आहे का तुमच्या एवढ्या म्हणजे आपत्कालीन विभागामध्ये कोणीतरी घुसतं आणि कोणीतरी तुमचे मशीन ऑपरेट करतात, तर मग तुमचे जे प्रमुख लोक आहेत ते कुठे आहेत? आणि त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज सगळ्या महिला इथे आलो आणि डीन साहेबांना निवेदन दिलेलं आहे. ओके, तुमचं नाव? नलिनी महाजन, विधानसभा संघटक, शिवसेना महिला. ओके, धन्यवाद.